तू यात गुंतून गेल्यावर तुळजा तिचं काय होणार? दिती माता, तिला प्राप्त करण्यासाठीच आम्हाला हे शोधून काढायचंय. आम्ही आता थांबू शकत नाही दिती माता. तो विधी सापडल्याशिवाय आम्हाला थांबता येणार नाही. तू आम्हाला आमच्या दालनात येऊन भेट. बरंच काही बोलायचंय आम्हाला तुझ्याशी. ग बाई, माझं गुणाचं लेकरू ते. जगदंबा, आज लई मोठी कामगिरी केलीस तू. गावावर दुष्काळाचं एवढं मोठं संकट होतं, पण तू हुशारीनं वाट दावलीस. समद्या गावाला संकटातून सोडवलंस. गावातला हर एक माणूस तुझं कौतुक करतोय. खरंच लई मोठं काम केलंस तू. गंगाई, अगं अगं, ही काय अवस्था करून घेतली स्वतःची? हा, समजा गाव दुष्काळ दूर झाल्याच्या आनंदात आहे, आणि तू तुझा हट्ट का सोडत नाही? सांग बरं. तू काहीतरी खाऊन घ्यायला पाहिजेस. तू तब्येतीकडे असं दुर्लक्ष करू नको. मला अजून बी 3.5 शक्तिपीठाचं दर्शन झालेलं नाही. मी माझा उपवास तसाच चालू ठेवणार. अगं, मी नाही कुठं म्हणलोय. जरा परिस्थिती ठीक झाली ना की मी स्वतः घेऊन जाईल तुला 3.5 शक्तिपीठाच्या दर्शनाला. झोपूया का आता? बाकी सगळ्या गोष्टी उद्या बोलता येतील. देवी आई माझ्या आईला असं निराश करणार नाही, मला खात्री आहे. होय, विश्वास आणि श्रद्धा असली ना तर समज ठीक होत. दैत्यमाता, आपल्याला आमच्याशी काहीतरी बोलायचं होतं ना? हो, महिषा त्या कोड्याच्या नादात शुक्राचार्यांच्या कुटीपर्यंत जाऊन पोहोचलाय. त्याच्या ध्येयापासून दूर चाललाय तो. आम्ही त्याला कधीपासून हेच समजावतोय, परंतु तो ग्रंथांचा अभ्यास करत बसलाय. आणि या सगळ्याला तू कारणीभूत आहेस. तूच त्याला अशी भरकटवतेस. नाही दैत्यमाता, आम्ही केवळ त्यांना मदत करण्यासाठी धडपडत होतो. आणि अशा कठीण प्रसंगात आपल्या पतीला मदत करणं हा पत्नीचा धर्म आहे, कर्तव्य आहे तिचं. आणि हो, तसंही एका मागोमाग एक रिपू अयशस्वी झाल्यामुळे असुर नरेश आधीच उद्विग्न झालेत. तो असुर नरेश बनू शकला कारण त्यानं सातत्यानं ध्येयाच्या दिशेनं वाटचाल केली म्हणून. पण दैत्यमाता, आपण अजूनही नव्या रिपूला जागृत करण्याची तयारी केलेली नाहीये. पुढचा रिपू हा आधीच्या रिपूपेक्षा भयंकरच असणार आहे. पण त्याला पाठवण्यासाठी ही योग्य परिस्थिती वाटतच नाही आम्हाला. महिषा त्या कोड्यात अडकून पडलाय. हा नवा रिपू पाठवून आधी त्या जगदंबाला आणि तिच्याद्वारे तुळजाला अंकित करण्याचं आमचं स्वप्न हा पूर्ण करू शकला असता. परंतु आता आमचं हे स्वप्न स्वप्नच राहणार. एवढा विश्वास आहे नवीन रिपूबद्दल? अर्थातच, कारण आधीचा प्रत्येक रिपू यशाची एक एक पायरी वरच चढलाय. कामिनी तर जगदंबाला इथे आपल्या दारात घेऊन आली होती. मग हा रिपू काय करेल याचा विचार कर जरा. दैत्यमाता, या नव्या रिपूला जर आम्ही जागृत करून पाठवलं तर? तू? हो, का नाही? आम्ही शुंभ आणि निशुंभ यांच्या भगिनी आहोत, सक्षम आहोत, शूर आहोत. आम्ही आणि हा रिपू एकत्र आलो तर नक्कीच विजय मिळून देईल. तुला शक्य होईल ते? त्या नव्या रिपूला
हे आव्हान पेलू शकेल का असा प्रश्न असुर नरेशांना आहे. आम्हाला हे जमेल का हा प्रश्न आपल्याला आहे. या दोन्हीही प्रश्नांची उत्तरं एकाच मार्गाने मिळतील ना. तुळजाई, तू जसं सांगितलं तसंच मी करते. आता बाकी सगळं तुझ्या हातात आहे. नक्की कुठं आहे मी? हे कुठलं ठिकाण आहे? जगदंबा, तू? आपण नक्की कुठं आहोत ग? ही महाशक्तीची भूमी आहे. म्हणजे कळेल तुला. अगं कुठं घेऊन चालली आहेस? आणि इथलं समजा तुला कसं माहित? आता काय झालं? का थांबलीस? हे चिंचपुरातलं शक्तिपीठ आहे. आई तुळजा भवानीचं स्थान. इकडे बघ. आणि हे आहे आई अंबाबाईचं शक्तिपीठ. इकडे रेणुका मातेचं मंदिर. इकडे सप्तशृंगी मातेचं मंदिर आहे. हे कसं काय शक्य आहे जगदंबा? म्हणूनच ही महाशक्तीची भूमी आहे. चारही शक्तिपीठांची शक्ती इथे एकत्र होते.
दिव्य रूपात वास करते. मी भरून पावले जगदंबा. साडेतीन शक्तिपीठांचं दर्शन झालं मला. चला आता परत जाऊया. दर्शनाची आस माझ्या जगण्याचा ध्यास. आई आई म्हणते आहे सुटणारा माझा श्वास. आई अंबाबाई, आई अंबाबाई, आई अंबाबाई, साक्षात तुम्ही दर्शन दिलं. आई आई म्हणते आहे सुटणारा माझा श्वास. पंचप्राणाची ज्योत देह फक्त आम्हीच नाही. निरांजनी. पंचप्राणाची ही ज्योत देह झाला निरांजनी. मन निघे दर्शनाला येते तुझ्या मी अंगाई. आई अंबाबाई माझी, आई अंबाबाई, आई अंबाबाई माझी, आई अंबाबाई. देह झाला जीर्ण शीर्ण परिमल तुझ्या ठाई. आई सप्तशृंगी माते शिर ठेविते मी पायी. अष्टभुजा परमेश्वरी तुझे दर्शन होता. अष्टभुजा परमेश्वरी तुझे दर्शन होता. संपल्या सर्व ही व्यथा मजना कशाची चिंता. आई सप्तशृंगी माझी, आई सप्तशृंगी, आई सप्तशृंगी माझी, आई सप्तशृंगी. आई अंबाबाई माझी, आई अंबाबाई, आई तुळजाई माझी, आई तुळजाई. आई रेणुका माऊली, आई सप्तशृंगी माझी, आई सप्तशृंगी. गंगाई, आम्ही तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो आहोत. त्यामुळे आम्ही एकत्र येऊन तुला दर्शन दिले. तू आणि तुझा परिवार तुळजाची मनापासून भक्ती करता. ती आमच्यापर्यंत देखील पोहोचते. तुमची ही भक्ती अशीच चालू ठेवा. हीच भक्ती भविष्यात तुमच्या पिढीची कीर्ती दिगंतात पसरवेल. खरंच तुम्ही मला दर्शन दिलं, माझं जीवन सार्थकी लागलं. आता फक्त माझ्या या लेकीवर लक्ष ठेवा. तिच्यावर तुमचा आशीर्वाद असू द्या. तुझी ही लेक खूप मोठं कार्य करण्यासाठी जन्माला आली आहे गंगा. ती खूप गुणी आहे. तू तिला इतक्या मायेने आणि प्रेमाने सांभाळलं आहेस. तुला खरंच हिचा खूप अभिमान वाटत असेल.